नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीटेक फूड टेक्नॉलॉजी या डिग्रीबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. यात ॲडमिशन कसं घ्यायचं, एलिजिबिलिटी काय असते, सब्जेक्ट्स काय असतात, फी स्ट्रक्चर काय, करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय असतं, सॅलरी रेंज काय असते, त्यानंतर कॉलेजेस आहेत का नाही, किती कॉलेजेस आहेत, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या डिग्रीबद्दल माहिती मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर एक महत्त्वाची गोष्ट, स्क्रीनवर तुम्ही एक QR कोड बघू शकता. ते QR कोडला स्कॅन करून तुम्ही आपले ॲग्रिकल्चर ॲडमिशनच्या ग्रुपला जॉईन करू शकता. आता ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेसमध्ये ॲग्रीशी अलाइड ज्या पण डिग्रीज असतात त्या सर्व येतात. त्यात बीटेक फूड टेक्नॉलॉजी पण असते. तर तुम्हाला जर ॲग्रिकल्चर आणि अलाइड डिग्रीजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी इंटरेस्ट असेल तर तुम्ही QR कोड स्कॅन करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथून तुम्ही ग्रुपला जॉईन करा. तिथे आपण ॲडमिशन प्रोसेसशी रिलेटेड सर्व अपडेट्स देत असतो. चला तर आता व्हिडिओला सुरू करूया. आता बीटेक फूड टेक्नॉलॉजीची डिग्री हिचं ड्युरेशन जे असतं 4 वर्षांचं असतं. टोटल यात 8 सेमिस्टर असतात आणि टोटल जर तुम्ही डिग्रीचे क्रेडिट्स बघितले 171 जे आहेत ते थेअरी क्रेडिट तुम्हाला कंप्लीट करावे लागतील. त्यानंतर 4 जे असतील ते नॉन ग्रेडियल क्रेडिट असतील आणि ऑनलाईन कोर्सचे जे असतील ते 6 क्रेडिट असतील. आता हे क्रेडिट्सबद्दल तुम्हाला माहिती तेव्हा मिळेल जेव्हा तुम्ही डिग्रीसाठी ॲडमिशन घ्याल तेव्हा. तर विद्यार्थी मित्रांनो, बीटेक फूड टेक्नॉलॉजी काय? तर बीटेक फूड टेक्नॉलॉजी एक 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम आहे. त्यात 8 सेमिस्टर असतात टोटल. तर यात काय शिकायला मिळतं तुम्हाला? तर फूड सायन्स, फूडवर आपण काय इंजिनिअरिंगनी प्रोसेस करतो, त्यात आपण फूडची क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करतो, फूडमध्ये मायक्रोब्सचा काय रोल असतो, ते मायक्रोब्स फूड स्पॉइलेज कसं करतात, त्या स्पॉइलेजला प्रिव्हेंट कसं करायचं, फूडची केमिस्ट्री आपण शिकतो, फूड्समध्ये काय काय कंपोनंट्स असतात. त्यानंतर फूड प्रोसेसिंगच्या टेक्नॉलॉजीजबद्दल आपण शिकतो की ते फूड आपण प्रोसेस करून त्याला पॅकेजिंगसाठी कसं सेफ तयार करायचं. त्यानंतर फूडमध्ये जे पण न्यूट्रिशन्स असतं, हाय क्वालिटी फूड काय असतं, या गोष्टींबद्दल तुम्हाला शिकण्यात मिळेल. तर जे पण विद्यार्थी असतात ते काय शिकतात या डिग्रीमध्ये? तर फूड प्रोसेसिंग, त्याचं प्रिझर्वेशन, पॅकेजिंग, क्वालिटी कंट्रोल, फूड सेफ्टी आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट कसं करायचं. फायनल इयरला तुम्हाला स्वतः प्रोडक्ट डेव्हलप करावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा कोर्स का चूज करायचा? तर या कोर्समध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग प्लस फूड सायन्स या गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजेच याला बीटेक डिग्री यासाठीच म्हणतात की यात इंजिनिअरिंगचा यूज केला जातो. त्यानंतर आजकालच्या फूड इंडस्ट्री त्या खूप हायली ग्रो करत आहे. नवीन काही ना काही फूड प्रोडक्ट्स तयार होत आहे. त्यात नवीन काही ना काही फ्लेवर्स वगैरे नवीन गोष्टी तयारच असतात. त्यानंतर FMCG जे गुड्स आहेत, म्हणजे जे खाण्याच्या वस्तू, जे किराणा असो किंवा पॅकेज फूड असो, यांची खूप डिमांड आहे आणि ही डिमांड वाढणारच आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट जॉबच्यासुद्धा अपॉर्च्युनिटी असतात तुम्हाला. फूडच्या ज्या पण गव्हर्नमेंटच्या संस्थान आहेत, जसं FSI झालं, FCI झालं, त्यात तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसुद्धा करू शकता. त्यानंतर तुम्ही फूडवर रिसर्च आणि काही इनोव्हेशननी नवीन काही फूड प्रोडक्ट्स किंवा नवीन फ्लेवर्स तयार करू शकता. त्यानंतर स्टार्टअप अपॉर्च्युनिटीज आहेत. आजकाल खूप नवीन स्टार्टअप इमर्ज होत आहेत प्रोसेस फूडच्या इंडस्ट्रीजमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या कोर्सची एलिजिबिलिटी काय ते बघू. तर यात आपल्याला फूड टेक्नॉलॉजीला जर ॲडमिशन घ्यायचं आहे तर 12th आपलं सायन्स असलं पाहिजे. त्यानंतर आपण सायन्स जे आहे ते PCM, PCB किंवा PCMB दोन्ही ग्रुप्समधनं करू शकतो. तर यात तुम्हाला MST CET, JEE आणि नीट या तिन्ही एक्झामच्या स्कोअरच्या बेसिसवर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला 12th बोर्डमध्ये मिनिमम जनरल कॅटेगरीसाठी 45% असले पाहिजे आणि रिझर्व्ड कॅटेगरीसाठी 40% असले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं या डिग्रीत तर मेरिट कॅल्क्युलेशन, आता तुम्हाला ॲग्रिकल्चरच्या डिग्रीजबद्दल माहितीच असेल. एंट्रन्स एक्झामचा जो स्कोर असतो प्लस ॲडिशनल वेटेजचे पॉईंट्स असतात, जसं 7-12 स्पोर्ट्स, NCC, तर हे पॉईंट्ससुद्धा तुमचे यात कॅल्क्युलेट होतात आणि याच पॉईंट्सच्या बेसिसवर टोटल 120 मार्क्सच्या आउट ऑफ तुमचा जो कट ऑफ असतो तो लागतो ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस. आता आपण ॲडमिशन प्रोसेस कशी असते ते बघू. सर्वात अगोदर तुम्ही एंट्रन्स एक्झाम देता, त्यानंतर मग रिझल्ट लागतो. मग तुम्ही कॅपराऊंडसाठी रजिस्ट्रेशन करून ॲप्लाय केलं असेल. त्यानंतर मग तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व व्हेरीफाय होत असतील किंवा काहींचे व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल. त्यानंतर मग सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाल्यानंतर, सर्व फॉर्म्स अप्रूव्ह झाल्यानंतर मग चॉईस फिलिंगचं तुम्हाला ऑप्शन मिळतं, म्हणजेच प्रेफरन्स फिलिंग आपण त्याला म्हणतो. मग प्रेफरन्स फिलिंगनंतर मग तुमच्या मार्क्सनुसार तुम्हाला कॅपराऊंड 1, 2, 3मध्ये कॉलेजेस अलॉट होतात आणि सीट अलॉटमेंट झाल्यानंतर मग तुमचं ॲडमिशन होऊन जातं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघू की फूड टेक्नॉलॉजीच्या डिग्रीमध्ये तुम्हाला कोणते सब्जेक्ट शिकायचे आहेत. तर पहिला सब्जेक्ट आहे फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी. या सब्जेक्टमध्ये तुम्ही डेअरीचे जे प्रोडक्ट्स आहेत, मिल्क प्रोडक्ट्स, दूध, याचं प्रोसेसिंग कसं करायचं, त्यानंतर कॅनिंग कसं करायचं, म्हणजे जे पण प्रोडक्ट्स आहेत त्याची पॅकेजिंगमध्ये कॅनिंग एक मेथड आहे आणि एक इम्पॉर्टंट मेथड आहे. तर कॅनिंग प्रोसेसबद्दल तुम्ही शिकणार. त्यानंतर बेकरी टेक्नॉलॉजी, जे पण आपण बेकरीचे प्रोडक्ट्स बनवतो त्याबद्दल तुम्हाला शिकण्यात मिळेल. मग बिवरेज प्रोसेसिंग, म्हणजेच जे सॉफ्ट ड्रिंक्स असतात त्यांची प्रोसेसिंग कशी करतात त्याबद्दल तुम्ही शिकाल. त्यानंतर मीट प्रोसेसिंगबद्दल आपण शिकतो. फ्रूट आणि व्हेजिटेबलची प्रोसेसिंग कशी करता, त्यात व्हॅल्यू ॲडिशन कसे करता, या गोष्टींबद्दल तुम्ही या सब्जेक्टमध्ये शिकाल.
मग त्यानंतर फूड इंजिनिअरिंग म्हणून एक सब्जेक्ट असतो. त्यात हीट ट्रान्सफर काय असतं फूड्समध्ये त्याबद्दल तुम्ही शिकाल. त्यानंतर रेफ्रिजरेशन प्रोसेसबद्दल तुम्ही शिकाल. मग ड्राईंग प्रोसेस जी असते त्याबद्दल तुम्ही शिकाल. त्यानंतर आपण थर्मल प्रोसेसिंग कशी करतो त्याबद्दल तुम्हाला काही गोष्टी शिकण्यात मिळतील. त्यानंतर मग फूडचा जो आपण प्लांट असतो त्या प्लांटची डिझाईन कशी करायची, त्या डिझाईनमध्ये काय काय क्रायटेरियाज असतात त्याबद्दल तुम्हाला फूड इंजिनिअरिंग या सब्जेक्टमध्ये शिकण्यात मिळेल. फूड केमिस्ट्री अँड न्यूट्रिशन या सब्जेक्टमध्ये तुम्ही फूडचं कंपोजिशन काय असतं त्याबद्दल शिकाल. फूडमध्ये काय न्यूट्रिएंट्स असतात जसं की प्रोटीन, कार्ब्स, फॅट्स. त्यानंतर फूडमध्ये ॲडिटिव्ह्ज ॲड करतो आपण, त्या ॲडिटिव्ह्जबद्दल तुम्ही शिकाल. त्यानंतर एक मेन सब्जेक्ट आहे फूड मायक्रोबायोलॉजी अँड सेफ्टी. या सब्जेक्टमध्ये बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय असतात फूडमध्ये, ज्याच्या हेल्पने आपण फूड्सला अजून न्यूट्रिटिव्ह बनवू शकतो. त्यानंतर फूड स्पॉयलेजबद्दल तुम्ही शिकाल. फूड स्पॉयलेज म्हणजे फूडला खराब करण्यासाठी कोणते मायक्रोब्स रिस्पॉन्सिबल असतात, त्या मायक्रोब्सबद्दल तुम्हाला शिकण्यात मिळेल. त्याचं कंट्रोल कसं करायचं या गोष्टींबद्दल तुम्ही या सब्जेक्टमध्ये शिकाल. फूडबॉर्न पॅथोजन काय असतं, लॅबोरेटरीमध्ये त्याचं टेस्ट कसं करायचं. त्यानंतर फूड सेफ्टी या सब्जेक्टमध्ये तुम्ही शिकाल. फूडचे लॉज काय असतात, फूड सेफ्टीसाठी काही स्टँडर्ड्स सेट केलेले त्या स्टँडर्ड्सबद्दल तुम्ही शिकाल. हायजीन कसं मेंटेन केलं पाहिजे, फूड इन्स्पेक्शन काय असतं, या सर्व गोष्टींबद्दल तुम्ही या सब्जेक्टमध्ये शिकाल. नंतर फूड क्वालिटी अश्युरन्स हा एक सब्जेक्ट आहे. त्यात तुम्ही क्वालिटी कंट्रोल कसं करायचं, लॅबोरेटरीमध्ये ॲनालिसिस कसं करायचं, GMP म्हणजे हेझार्ड ॲनालिसिस कसं करायचं. त्यानंतर ISO स्टँडर्ड्स काय असतात, ISO स्टँडर्ड्सबद्दल तुम्ही शिकाल. याच्यानंतर फूड पॅकेजिंग म्हणून एक सब्जेक्ट आहे. त्यात तुम्ही पॅकेजिंग मटेरियल्स काय असतं, कोणते पॅकेजिंग मटेरियल्स यूज केले पाहिजे, शेल्फ लाईफ एक्सटेंड कशी करायची, स्टोरेज कसं करायचं फूड प्रोडक्ट्सचं, त्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं करायचं, या गोष्टींबद्दल तुम्ही फूड पॅकेजिंग या सब्जेक्टमध्ये शिकाल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रोडक्ट डेव्हलपमेंट म्हणून एक सब्जेक्ट आहे. त्यात तुम्ही न्यू प्रोडक्ट कसं डेव्हलप करायचं, फंक्शनल फूड्स काय असतात, रेडी टू ईट फूड जे असतात आजकाल मार्केटमध्ये खूप ट्रेंडला आहेत, यांचं प्रोडक्शन कसं करायचं, प्रोडक्ट जे बनवतो आपण त्याची टेस्टिंग कशी करायची, या सर्व गोष्टींबद्दल तुम्ही प्रोडक्ट डेव्हलपमेंट या सब्जेक्टमध्ये शिकाल. हे सर्व सब्जेक्ट्स जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फूड टेक्नॉलॉजी या कोर्समध्ये शिकाल पूर्ण डिग्रीमध्ये. आता आपण बघूयात तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज काय गेन कराल. प्रॅक्टिकली तुम्ही फूड प्रोसेसिंग प्लांट्सबद्दल शिकणार. त्यानंतर फूड टेस्टिंग लॅब्स काय असतं, पॅकेजिंग युनिट्स काय असतात, डेअरीचे प्लांट्स काय असतात, बेकरीचे युनिट असतात त्याबद्दल शिकाल. मग इंडस्ट्रीयल इंटर्नशिप असते तुमची, ते सर्व तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज असेल फूड टेक्नॉलॉजी या डिग्रीमध्ये. आणि स्टुडंट्स आता पूर्वीचा जो सिलेबस होता त्यात एक्सपेरिमेंटल लर्निंग प्रोग्राम होता, ELP प्रोग्राम. आता न्यू सिलेबसमध्ये हा प्रोग्राम नाही आहे, तर तुम्हाला स्किल एनहान्समेंट कोर्स म्हणून कोर्स आलेले. आता तुम्ही स्क्रीनवर जे कोर्स बघताय ते तुम्ही व्हिडिओला पॉज करून बघू शकता. या सर्व स्किल एनहान्समेंट कोर्सेसबद्दल तुम्ही डिग्रीचे जे पहिले 4 सेमिस्टर असतात त्या सेमिस्टरमध्ये शिकाल. तर तुम्हाला सेमिस्टरमध्ये हे कोर्सेस असतील आणि ह्या कोर्सेसमध्ये तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज वाढून जाईल. पूर्वीच्या सिलेबसमध्ये जे ELP प्रोग्राम होते तेच आता स्किल एनहान्समेंट कोर्स म्हणून आलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही डिग्रीच्या स्टार्टिंगपासूनच प्रॅक्टिकल नॉलेज गेन करत राहाल. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्ही ह्या सर्व गोष्टी फूड टेक्नॉलॉजीबद्दल सांगितल्या, पण आम्ही फूड टेक्नॉलॉजी डिग्री का चूज करावी, हा तुमचा प्रश्न असेल. तर यात तुम्ही गव्हर्नमेंट जॉब्समध्ये फूड सेफ्टी डिपार्टमेंटमध्ये जॉब करू शकता. त्यानंतर स्टेट फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुम्ही जॉब करू शकता, त्यासाठी स्टेटच्या एक्झाम्स असतात. त्यानंतर FSSAI आणि FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थांमध्ये तुम्ही जॉब करू शकता. गव्हर्नमेंटच्या या संस्था आहेत. त्यानंतर स्टेट ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये तुम्ही फूड डिपार्टमेंटच्या अंडर ज्या जॉब्स येतात त्यात जॉब परफॉर्म करू शकता. आणि पब्लिक सेक्टरच्या ज्या फूड प्रोसेसिंग ऑर्गनायझेशन आहेत त्यातसुद्धा तुम्ही जॉब करू शकता. या गव्हर्नमेंट जॉब्स तुम्ही फूड टेक्नॉलॉजी या डिग्रीनंतर करू शकता. आता आपण प्रायव्हेट सेक्टरबद्दल बघू. तर आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण पहिले रिक्रुटर्स कोणते म्हणजे कोणत्या कंपनीज फूड टेक्नॉलॉजीच्या स्टुडंट्सला हायर करतात ते बघू. त्यात आहे अमूल, ब्रिटानिया, पेप्सिको, नेस्ले, ITC फूड्स, डाबर, मदर डेअरी, कोकोकोला, पार्ले आणि FMCGच्या आणि अदर फूड प्रोसेसिंग कंपनीज ज्या आहेत त्या फूड टेक्नॉलॉजीच्या स्टुडंट्सला हायर करता जॉबसाठी. आता यात तुमचा जॉब रोल काय असेल तर जॉब रोल्समध्ये तुम्ही बघू शकता तुम्ही फूड टेक्नॉलॉजिस्टचा जॉब करू शकता. त्यानंतर प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह, क्वालिटी अश्युरन्स ऑफिसर, रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, फूड सेफ्टी ऑफिसर, प्रोडक्ट डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह या पोस्टवर तुम्ही प्रायव्हेट कंपनीजमध्ये जॉब करू शकता. यात तुम्हाला सॅलरी रेंज जी असेल प्रायव्हेट कंपनीजमध्ये फ्रेशर असताना 3 to 6 लाख LPA असेल आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स गेन केला तर तुम्हाला 8 to 15 lakhs LPA एवढी सॅलरी मिळू शकते. आता विद्यार्थी मित्रांनो तुमची जी सॅलरी असते ती डिपेंड करते स्किल्सवर तुमच्या, त्यानंतर कोणत्या कंपनीत तुम्ही काम करताय आणि मेन गोष्ट ती कंपनीची लोकेशन काय म्हणजे ती, आणि तुमचा एक्सपिरियन्ससुद्धा मॅटर करतो यात. फूड टेक्नॉलॉजी डिग्रीनंतर तुम्हाला बिझनेस ऑपॉर्च्युनिटीजसुद्धा आहेत. यात तुम्ही स्वतःचा बिझनेससुद्धा एस्टॅब्लिश करू शकता. त्यात तुम्ही बेकरी, डेअरी प्रोसेसिंग युनिट, बिवरेज मॅन्युफॅक्चरिंग, फूड प्रोसेसिंग युनिट, स्पाइस प्रोसेसिंग,
त्यानंतर स्नॅक मॅन्युफॅक्चरिंग, पिकल अँड जॅम इंडस्ट्री, फ्रूट प्रोसेसिंग अशा प्रकारचे तुम्ही युनिट्स एस्टॅब्लिश करून स्वतःचा बिझनेससुद्धा डेव्हलप करू शकता. यानंतर स्टुडंट्स तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा जॉब करू शकता. यासाठी तुम्ही CFTRI किंवा ICR या संस्थांमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे जॉबसुद्धा करू शकता तुम्ही जर हायर एज्युकेशन घेतलं तर. आणि टीचिंग आणि अकॅडमिक्समध्ये सुद्धा तुम्हाला चान्सेस आहेत, तुम्ही तेथेसुद्धा जॉब करू शकता. NIFTM किंवा ICTमध्ये तुम्ही टीचिंग किंवा अकॅडमिक्सचे जे जॉब असतात ते तुम्ही परफॉर्म करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं ग्रॅज्युएशन फूड टेक्नॉलॉजी या डिग्रीत झालं आणि तुम्हाला त्यात अजून हायर एज्युकेशन घ्यायचं आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्यात तुम्ही MTech फूड टेक्नॉलॉजी करू शकता. MTech फूड टेक्नॉलॉजीमध्ये जर तुम्ही गेट एक्झाम दिली तर तुम्ही IIT सारख्या मोठ्या संस्थांमध्ये सुद्धा MTech करू शकता जर तुम्हाला गेट एक्झाममध्ये चांगला स्कोअर मिळाला तर. त्यानंतर MSc फूड सायन्ससुद्धा तुम्ही करू शकता. मग MBA फूड इंजिनिअरिंगचं तुम्हाला ऑप्शन आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की फूड टेक्नॉलॉजी या डिग्री केल्यानंतर तुमच्यात काय स्किल्स डेव्हलप होतील. तुमच्यात फूड प्रोसेसिंग, क्वालिटी टेस्टिंग, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, लॅबोरेटरी स्किल्स, डाटा ॲनालिसिस, MS एक्सेलबद्दल तुम्ही शिकाल. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्ह होतील तुमच्या. मग जर तुम्ही ग्रुपमध्ये लिडरशिप घेतली तर तुमच्या लिडरशिप स्किल्ससुद्धा इम्प्रूव्ह होतील आणि प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स इम्प्रूव्ह होतील. अशा प्रकारे तुमच्या स्किल्स इम्प्रूव्ह होतील BTech फूड टेक्नॉलॉजी ही डिग्री करत असताना. आता विद्यार्थी मित्रांनो, BTech फूड टेक्नॉलॉजीच्या एज्युकेशनमध्ये हायर बॉडी जी आहे ती ICRच आहे, कारण ॲग्री आणि त्याशी अलाइड ज्या पण डिग्रीज आहेत त्यांची जी अपेक्स बॉडी ती ICRच आहे. ICRच्याच अंडर सर्व कॉलेजेस किंवा युनिव्हर्सिटी येतात. आता विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ज्या पण युनिव्हर्सिटीज आहेत त्या 4 युनिव्हर्सिटीमध्ये BTech फूड टेक्नॉलॉजीची जी ब्रांच आहे ती आहे आणि तेथे तुम्ही BTech फूड टेक्नॉलॉजीचा अभ्यास करू शकता. यात जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये टोटल 3 गव्हर्मेंट कॉलेज आहेत आणि त्यात 160 सीट्स आहेत. आणि प्रायव्हेट कॉलेजेस जर आपण बघितले तर 20 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्यात 1280 सीट्स आहेत. आता आपण फीजचं जर रेंज बघितलं तर गव्हर्मेंट कॉलेजमध्ये जर तुम्ही फूड टेक्नॉलॉजी कराल तर तुम्हाला 10,000 ते 50,000 या रेंजमध्ये फीज लागेल. आणि जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमधनं कराल तर 50,000 ते 1,20,000 या रेंजमध्ये तुम्हाला फीस लागू शकते. त्यानंतर मेस, हॉस्टेल फीस, बुक्स आणि काही अदर एक्सपेन्सेस हे तुमचे वेगळा खर्च असेल. यानंतर तुम्हाला स्कॉलरशिपसुद्धा मिळते. आता तुमची जी ही कॅटेगरी असेल त्या कॅटेगरी वाईज तुम्हाला स्कॉलरशिप आहे गव्हर्मेंटकडून. त्यासाठी तुम्हाला दरवर्षी स्कॉलरशिपसाठी अप्लाय करावं लागतं आणि तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. आता जेही स्टुडंट फूडशी रिलेटेड केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, पॅकेजिंग आणि रिसर्च या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असणार त्या विद्यार्थ्यांनी BTech फूड टेक्नॉलॉजी ही डिग्री केली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती BTech फूड टेक्नॉलॉजी या डिग्रीबद्दलची संपूर्ण माहिती जी आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली. यात जर तुम्हाला अजून काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही BTech फूड टेक्नॉलॉजी किंवा ॲग्रिकल्चरशी अलाइड ज्या पण डिग्रीज आहेत त्यात ॲडमिशन घेण्यासाठी इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला जर ॲडमिशन प्रोसेसबद्दल माहिती नसणार किंवा फॉर्म फिलिंगबद्दल माहिती नसणार तर तुम्ही काउन्सिलिंगसाठी आपल्याला तुम्ही WhatsApp किंवा फोन कॉलवर कॉन्टॅक्ट करू शकता.